ज्या ट्रीटमेंट्स तुम्ही आत्ता सांगितलेल्या आहेत किंवा ज्या मेन्शन केलेल्या आहेत त्या खूप एक्सपेन्सिव्ह आहेत का? सुनंदा IVFचा दृष्टिकोन वेगळा आहे की जिथे खूप तपास करण्यापेक्षा आपण खूप तपास न करता त्यांची हिस्ट्री घेऊन त्यांचा योग्य तपास करून सिंपल 3D सोनोग्राफीद्वारे आपण योग्य निदानाला पोहोचू शकतो का. आणि मला सांगायला आनंद वाटेल किंवा आता गेल्या 28 वर्षाचा अनुभव आहे की ऑलमोस्ट 90% केसेसमध्ये त्या सिंपल 3D सोनोग्राफी आणि सिमेन ॲनालिसिसला आमचं निदान झालेलं असतं. मग पुढचा प्रश्न असतो की आपण पुढचे मार्ग आखायचे कसे आणि त्याच्यावर ते ठरतं. हा फार इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच आहे आणि या अप्रोचमध्ये कुठलाही तपास सांगताना त्या तपासाचा रिझल्ट जो येणार आहे त्याने माझी इंटेंट ऑफ ट्रीटमेंट म्हणजे माझा ट्रीटमेंट देण्याचा उद्देश बदलणार आहे का नाही बदलणार आहे ह्याचा आधी सखोल विचार आम्ही स्वतः करतो आणि मगच तो तपास सांगितला जातो. उगाचच आता 2 वर्ष झाली लॅप्रोस्कोपी करा असं सांगण्यात येत नाही. कदाचित त्याच्या हजबंडचं शुक्रजंतूचं प्रमाण खूप कमी असेल, कदाचित तिला एंडोमेट्रिओसिस असेल, तिची गरज आहे IVF. मग IVFची गरज उगाच लॅप्रोस्कोपीमध्ये पैसे आणि वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच असेल तर आपला खर्चही कमी राहतो आणि लवकरात लवकर प्रेग्नन्सीकडे जाऊ शकतो.